नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले। सामना वृत्तपत्राच्या रोखठोकमधून गंभीर आरोप। गडकरींचे नेतृत्व सर्वमान्य। गडकरींच्या पाठीशी मोदी आणि अमित शहा आहेत, म्हणून ते काम करू शकले। काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांना साथ देतात। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी राऊत बेछूट आरोप करतात। सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार। हाती सत्ता आली तर योगी घरी बसणार। अमित शहा योगींना घरी पाठवतील। सामनाच्या रोखठोकमधून राऊतांचा दावा। अजित पवार यांचाही एक उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले। रोखठोक सदरामधून संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। पंतप्रधान मोदींनी देशावरती रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केलं। त्यांनी देशाला गुलाम केलं आणि 10 वर्षात गुलाम जन्माला घातले, तरीही गुलाम बंड करतोच। सामनामधून संजय राऊतांचा मोदींवर घणाघात। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण असे विषय। पुणे अपघात प्रकरणामध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी। अग्रवाल यांचं निवासस्थान, कोझी क्लब, त्यासोबतच ब्लॅक हॉटेल आणि अपघातस्थळ अशा सगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती। पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी। ड्रायव्हरला धमकावल्याचा, डांबून ठेवल्याचा आरोप। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ऍक्टिव्ह मोडवर। अनधिकृत वाकड येथील रूफटॉप हॉटेलवरती तोडक कारवाई। डोंबिवली स्फोट दुर्घटनेमधील मृतांची संख्या 10 वर। बाजूच्या कंपनीमध्ये आणखी एक मृतदेह आढळल्याची माहिती, तर 3 कंपन्यांमधून 12 कामगार बेपत्ता असल्याची तक्रार। नागपूर अपघात प्रकरणामध्ये आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। अपघातातील गाडीचा मालक, विदेशी दारू यासह गांजा कुठून आला याच्या तपासासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी। नागपूर अपघाताच्या वेळी आरोपी प्रमाणापेक्षा अधिक दारू प्यायल्यानं तपासणीमध्ये उघड। आरोपीच्या गाडीमधून दारूच्या बाटल्या आणि गांजा सदृश्य पॉकेट जप्त। गांजा तस्करीच्या धावपळीमध्ये हा अपघात तर झाला नाही ना, या संदर्भात तपास सुरू। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवरती आयकर विभागाची धाड। सलग 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवरील छाप्यामध्ये 26 कोटींची रोकड जप्त, तसंच 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज सुद्धा हस्तगत। नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरील छापेमारीमध्ये बंगल्यातील फर्निचरच्या आत पैशांची रोकड आढळली। आयकर चुकवल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आल्याची माहिती। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवरती सलग 30 तास आयकर विभागाची कारवाई। नाशिक, नागपूर, जळगाव या 3 पथकांची संयुक्त कामगिरी। यवतमाळमध्ये विक्रमी तापमानाची नोंद। पारा 45.5 अंशांवर। गेल्या 5 वर्षातील हे सर्वाधिक तापमान। वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात 64 शीतकक्ष सुरू। उष्माघाताच्या रुग्णांसाठी 227 बेड राखीव। मालेगावमध्ये तापमान उच्चांकी स्तरावर। तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस पर्यंत। उन्हाच्या दाहकतेनं नागरिक हैराण। विदर्भामध्ये उष्णतेची लाट। अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 45.6 अंशांवर। उष्णतेनं यवतमाळकरांच्या अंगाची ही लाही। उन्हाचा पारा 44.5 अंशांवर। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट। 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावामध्ये 15 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। मृत साठ्यामधून रोज 5 MLD पाण्याचा उपसा। नाझरे धरण कोरडं पडल्यानं 56 गावांवरती पाणी टंचाईचं संकट। पुरंदरमधील 40 तर बारामतीमध्ये 16 गावं पिण्याच्या पाण्यासाठी नाझरे धरणावरती अवलंबून। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावामध्ये पाणी टंचाई कायम।
पाण्यासाठी खैरखेडा गावातील नागरिकांची डोंगर कड्यावरून 1 किलोमीटरपर्यंत पायपीट. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील कुली डाबर इथे भीषण पाणी टंचाई. गावातील महिलांवरती विहिरीमध्ये उतरून पाणी भरण्याची वेळ. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.